श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात तिला न्याय मिळावा म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करणारे तिचे वडील विकास वालकर यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। विकास वालकर यांची सकाळी 8 वाजता अचानक प्रकृती बिघडली होती। त्यांना तातडीने कार्डिनल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी विकास वालकर यांना मृत घोषित केले। मृत सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। मुलगी श्रद्धाच्या हत्येनंतर विकास वालकर हे निराश होते आणि मुलीवर अंतिम संस्कार करण्यासाठी मृतदेहाचे उर्वरित तुकडे मिळवण्याची ते वाट पाहत होते, असे जवळच्या नातेवाईकांनी सांगितले। श्रद्धा वालकर हिची हत्या तिचा लिव्ह इन पार्टनर आफ्ताब पुनावाला याने केली होती। त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून अनेक दिवस फ्रीजमध्ये ठेवले होते। त्यानंतर त्याने मेहरौलीमध्ये त्या तुकड्यांची टप्प्याटप्प्याने विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली। आफ्ताब सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे, मात्र श्रद्धाच्या शरीराचे तुकडे अजूनही पोलिसांच्याच ताब्यात आहे। आफ्ताब पुनावाला याने 18 मे 2022 रोजी श्रद्धाची गळा दाबून हत्या केली होती। त्यानंतर श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले होते। 6 महिन्यानंतर जेव्हा तिचे वडील विकास वालकर यांनी त्यांच्या मुलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले। वडील विकास हे 2.5 महिन्यापासून श्रद्धाला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांच्या मुलीशी संपर्क होत नव्हता। आफ्ताबने श्रद्धाची केवळ हत्याच केली नाही, तर तिची ओळख लपवण्यासाठी तिचा चेहराही जाळला होता। तो रात्री घराबाहेर पडायचा आणि मृतदेहाचे अवयव फेकून देऊन परत यायचा। दिल्ली पोलिसांनी 12 नोव्हेंबर 2022 रोजी आफ्ताब याला अटक केली। तेव्हापासून तो दिल्लीतील तिहार तुरुंगात आहे। आफ्ताबसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी ती तिच्या आई आणि भावासोबत वसईमध्ये राहत होती। आफ्ताबला फाशीची शिक्षा मिळाली असती तर कदाचित विकास वालकर यांना एक समाधान मिळाले असते, पण आता त्यांचा आवाज कायमचा शांत झाला आहे। न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत राहणाऱ्या त्या पित्याचा अखेरचा श्वास आज थांबला।